लेदर वर्ल्ड जेन्युइन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल, सॅन्डल, शूज, पर्स, लेडीज पर्सेस, लेदर सोफा कव्हर्स, सर्व प्रकारचे बॅग्स, जॅकेट, बेल्ट आणि प्रत्येक लेदरमध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट्स प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध. अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही. लेदरची 100% गॅरंटी. पत्ता अहमदनगर, बंगलो नंबर 4, BSNL ऑफिस पाठीमागे, हॉटेल अशोकाजवळ, अहमदनगर. संपर्क क्रमांक 9604 32 78 63. औरंगाबाद निशा बाफना प्लाझा, आकाशवाणी समोर, राज क्लॉथ स्टोअर्स जवळ, जालना रोड, औरंगाबाद. संपर्क क्रमांक 92 84 14 65 54. वसमत तालुक्यामध्ये जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग हिंगोली मार्फत जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजनेतनं होत असलेल्या मौजे गिरगाव येथील निकृष्ट आणि बोगस कामाची चौकशी करून भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ सेवेतनं निलंबित करणं याबाबत शासनाकडे निवेदन देण्यात आलं आहे. 5 कोटी रुपयाची जलजीवन जल मिशनच्या योजनेचं पहिलं एस्टिमेट आहे. त्याच्यानंतर त्याला परत रिवाईज करून 2 वेळेस रिवाईज करण्यात आलं. ते एस्टिमेट जवळपास 7.5 कोटी रुपयापर्यंत गेलं. आणि जसं अंदाजपत्रकामध्ये ज्या ज्या बाबी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत त्याप्रमाणे कुठंही काम करण्यात आलेलं नाही. अंदाजपत्रक आपण कशासाठी बनवतो, तांत्रिक बाबी कशासाठी आपण म्हणजे त्याच्यामध्ये वापर करण्यात येतो, तांत्रिक बाबीचा तांत्रिक उद्देश काय असतो हे कुठेही त्याला त्यांनी तिथं म्हणजे पूर्ण धुतकारून बाजूला फेकून आपल्या मनानं जसं त्यांना करू वाटलं त्याप्रमाणे त्यांनी कामं करून घेतलेली आहेत. आणि ह्याचं उद्दिष्ट जे होतं जलजीवन जल मिशनच्या योजनेचं आणि त्याची जे वैशिष्ट्य होते त्यानं कुठेही त्याला अंमलबजावणीमध्ये आणलेलं नाही. त्याला पूर्ण हरताळ पासलेला आहे. हे हिंगोली जिल्ह्यातलीच दुःखद घटना नाही, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा जे गोंधळ झालेला आहे याच्यामध्ये या प्रकरणामध्ये. आणि हे असे अनेक प्रकार आणि हे जे अभियंते लोक असं कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार करतात तर त्यांना कुठला तरी राजकीय आश्रय असेल किंवा मग अधिकारी त्यांना जे अभय देतात तर कोणाच्या पाठबळावर देतात हे संशोधनाचा विषय आहे ना. याबाबत तुम्ही शासनाला कळवलं का? हा, कळवलं. मुख्यमंत्र्याकडे तक्रार केलेली आहे ना बाबा. आम्ही मुख्यमंत्र्याकडे तक्रार केलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही सविस्तर आमचं जे माहिती तक्रारीमध्ये नमूद करायचे मुद्दे होते ते पूर्ण मुद्दे नमूद केलेत. आणि चौकशी जर नाही झाली तर 31 मार्चला जे आम्ही आत्मदहनाचा इशारा दिला त्यांना. आणि चौकशी नाही झाली तर आम्ही आत्मदहन करणार पण आहे. यामध्ये गुत्तेदार कोणते आहेत, अधिकारी कोणते आहेत? तर याच्यामध्ये कसं आहे साहेब, हिंगोली जिल्ह्यामध्ये जे जाहीर निधीचं प्रकरण गाजलं याच्यामध्ये जाहीर प्रकटन निघाले. बऱ्याच लोकांनी बाहेरच्या जिल्ह्यातील लोकांनी कामं घेतले. त्यांनी काय केलं, काम घेतल्यानंतर प्रॉपरली स्वतः कामं नाही केली. बऱ्याच लोकांनी त्यांनी परस्पर सबलिटमध्ये विकून टाकलेत, पैसे घेऊन मोकळे झालेत. काम एकाच्या नावानं काम करायला दुसरी एजन्सी, म्हणजे त्याचं काही कुठला रेकॉर्ड नाही, त्याच्याकडे कुठला म्हणजे कागदपत्र नाही, ज्याच्या नावानं आहे त्याच्या नावानंच. पण त्यांनी काय वास्तविक दिवे लावले त्या घेणाऱ्याला पण सुद्धा माहित नाही. बरं, योजना कुठपर्यंत आता पूर्ण झाली आहे? ही योजना फक्त 60% केलेली आहे. 40% पूर्ण गांजाची पुंगी करून पुरं घोळून टाकलेलं आहे. जुनं काम होतं ते आणि गावामध्ये पहिले की जुन्या पाईपलाईनला तेच कनेक्शन देऊन टाकले. 6 ते 7 महिने झाले. गावामध्ये जल स्वराज अभियानामधून पहिली पाईपलाईन झालेली आहे. त्याच पाईपलाईनला याने नवीन पाईपलाईन जोडून तिथून त्याच पाईपलाईनचा वापर करून जुन्या पाईपलाईनचा वापर करून पूर्ण त्याला चालवायला लागले. त्याला तरी प्रेशरनं पाणी यायचं पहिलं. आता यांच्यात म्हणजे यांनी त्याला जे कारनामा करून त्याला जोडले नवीन कनेक्शन, त्याला तर प्रेशर बी नाही पाण्याला त्या. आणि या योजनेचा उद्देश हे होता की बाबा जर म्हणजे प्रत्येक घराला हर घर जलचा उद्दिष्ट असं आहे की 55 लिटर पर हेड पाणी मिळायला पाहिजे. आणि घरापर्यंत म्हणजे पहिल्या मजल्यापर्यंत पाणी प्रेशरने पोहोचलं पाहिजे. अंदाजपत्रक तशा बाबी आहेत स्पष्ट त्यामध्ये नमूद केलेल्या, पण यांनी त्या उद्दिष्टाप्रमाणे कुठंच काम केलेलं नाही ना. आता हे केंद्रामध्ये मोदी साहेबांचं सरकार आहे, राज्यामध्ये मोदी साहेबांचं सरकार आहे आणि योजना पण चांगली आहे. आणि त्यांनी 2014च्या निवडणुकी प्रचार दरम्यान त्यांचं स्वतःचं वक्तव्य होते, माझं वक्तव्य नाही. आणि त्यांनी स्वतः व्यक्त केलं होते मनोगत, ना खाऊंगा ना खाणे दूंगा. इथं तर सगळं झालं पुरं कुपनच खाऊन चाललेत. कुरांना असं झालं की धुरात राहीन झाले. शेत एकीकडे तर जमीन एकीकडे झाली ती. आणि अधिकारी जे इतकं माजलेत आणि अधिकाऱ्यांनी जे इतकं म्हणजे गुरमीची भाषा चढली त्याच्या अंगात, ते आमच्याबद्दल बोलतोय की असे आत्मदान करणारे खूप पाहिलेत आम्ही. म्हणजे हे जे कनिष्ठ अभियंता कोटुरवार जे आहे यांनी अशा पद्धतीनं वक्तव्य करणं हे स्वतः चौकशी अधिकारी आहे का यांच्या विरोधात आमची तक्रार आहे ना. आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे तक्रार केलेली आहे. तर
कनिष्ठ अभियंत्याची इतकी मजाल काय की जे तक्रारदाराविरोधात असं बोलायचं की तुम्ही आतमध्ये म्हणजे आम्हाला अधिकार नाही का कायद्यानं आम्ही म्हणजे घटनेने आम्हाला अधिकार दिला नाही का त्या लोकशाहीच्या मार्गाला मी आता आंदोलन उपोषण आत्मदहन करू शकत नाहीत म्हणून असे खूप आत्मदहन उपोषण पाहिले तो म्हणतोय इतकं त्याला मात चढला का त्याच्या पदाचा ते विसरलंय की त्याला जनतेचा सेवक म्हणून नियुक्त केलेलं आहे सिलेक्टेड आहे तो इलेक्टेड नाही त्याचं पद जे आहे वयाच्या 58 वर्षापर्यंत किंवा वयाच्या 33 म्हणजे सेवेच्या 33 वर्षापर्यंत जवळपास म्हणजे त्यापैकी कोणते 35 वर्ष जे कालावधी होईल नोकरीचा तर ते आहे पण त्याच्यामध्ये तितकं असून सुद्धा त्यांना वरच्यावर भरती मिळत असती पदोन्नती होते शासनाच्या सुखसुविधा सर्व आहेत त्यांच्याकडे पण तरीही जनतेचं तोंड मारून आपलं घर भरायचं हे उद्दिष्ट त्यांच्याकडे आहे